काय विषय होता पत्रकार परिषद घ्यायचा? आजच्या पत्रकार परिषदेचा नेमका विषय हा होता की पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या 55 ग्रामपंचायतमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 ते 25-26 यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा खुलासा करण्याच्या दृष्टिकोनातून मी मागील 3.5 महिन्यापासून या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे सीओ, मनरेगाचे कमिशनर आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली। लेखी स्वरूपात तक्रार केल्यानंतर मी या प्रदेशचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लेखी स्वरूपात तक्रार केली। त्याच प्रकारे मी या महाराष्ट्र शासनाचे मंत्री आदरणीय भरत गोगावले साहेब जे मनरेगाचे मंत्री आहेत यांना सुद्धा लेखी स्वरूपात तक्रार केली आणि त्यांना पुराव्यासह तक्रार करून या गोष्टीपासून जाणीव करून दिली की पंचायत समिती देवरीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार मनरेगा अंतर्गत होत आहे आणि या विषयावर त्यांनी संबंधित जी जबाबदार लोक आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी। या अनुषंगाने आपण आजचा पत्रकार परिषद घेतलेला आहे। काय काय नेमकं त्या ठिकाणी भ्रष्टाचार? या अनुषंगाने भरपूर सारे पुरावे आहेत। पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खूप साऱ्या ग्रामपंचायत 55 ग्रामपंचायतपैकी अनेक जी मनरेगाची योजना आहेत त्या योजनेमध्ये जो विषय येतो मनरेगामध्ये जो विषय येतो ती 7 विषय येतात। रस्ता खडीकरण, पाईप पुलिया, सिंचन विहीर, नाडेपच्या कंपोस्ट टाकी, सोसखड्डे, सिमेंट रस्ते व सिमेंट नाली आणि गुरांचा गोठा या अनेक कामांमधली अशी परिस्थिती आहे की मौक्यावर हे कामं उपस्थित नसताना शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक करून ते काम रेकॉर्डवर पूर्ण झाल्याचे दाखवले आणि संपूर्ण जो पैसा आहे तो भ्रष्टाचारात म्हणजे गडप करून घेतला। जिल्हा गावामध्ये PHC पर्यंतच्या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर पंचायत समिती देवरी अंतर्गत 12 एस्टिमेट करण्यात आले। नेमका 4 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर 12 किलोमीटरचा खडीकरण कसा होऊ शकतो हे दस्तावेज बघितल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य झाला। त्याची सखोल चौकशी केली, त्याचा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 4 किलोमीटरच्या रस्त्यावर 12 किलोमीटरचा खडीकरण करून जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपयाचा चुना शासनाला संबंधित ग्रामपंचायतचे अधिकारी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने लावलेला आहे। काही जे बिल आहे त्याच्यामध्ये एका पदाधिकाऱ्याच्या संस्थेच्या देखील त्या ठिकाणी सभाव दिसत आहे। RTI मध्ये जी प्रमाणित प्रत मला मिळाली त्या प्रमाणित प्रत जेवढे एस्टिमेट्स आहेत त्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतो की पंचायत समितीच्या पदस्थ सभापतींच्या नावे ते कार्यारंभ आदेश आहेत, त्यांच्या नावाची GSTचे बिल एस्टिमेटमध्ये रेकॉर्डवर लावण्यात आलेली आहेत आणि या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारामध्ये राजकीय लोकांचा सुद्धा समावेश झालेला आहे हे ते दस्तावेज पाहून एकदम प्रथमदर्शनीय समजतो आहे। काय आता मागणी आहे आणि जर चौकशी पूर्ण झाली तर आपण काय करणार आहात त्या संदर्भात? माझी शासनाला कळकळीची मागणी अशीच आहे की या विषयावर प्रशासनाने जे चौकशी करावी ती इंडिपेंडेंट लोक म्हणजे अधिकारी असतील त्यांच्याकडून करावी, कारण की जिल्ह्यातील जे अधिकारी सध्या या विषयावर जरी चौकशी करत असतील तरी पण त्यांच्या कार्यकाळामध्ये हा सगळा झाल्यामुळे ते फेअर चौकशी करू शकतील असं मला वाटत नाही। आणि माझी अशी मागणी आहे की जी चौकशी जी आहे ती बाहेरील आणि ज्यांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे अशा अधिकाऱ्याकडून करून घ्यावा, यांच्यावर कारवाई करावी। जर माझ्या मागणीप्रमाणे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर पुढची वाटचाल म्हणजे मी एक डेडलाईनच्या नंतर या विषयावर एक आमरण उपोषण करेल व त्यानंतर मी हायकोर्टामध्ये या विषयावर PI दाखल करून दोषी लोकांच्या विरुद्ध कारवाई होईल अशी मागणी करेल।